पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे। पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरात अतिक्रमण प्रकरण आणि या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा हा आज काढला जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवलाय का? नक्कीच लाघवी, आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा जो पन्हाळगड आहे, या पन्हाळगडावरती सादोबा तलाव आहे, या परिसरामध्ये एक अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। आणि खरं तर 2024चा एक अहवाल आहे। या अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की जवळपास 2400 स्क्वेअर फूटपेक्षा अधिक बांधकाम आहे। त्यामध्ये तळमजला आहे, पहिला मजला आहे, दुसरा मजला आहे, असं जे आहे ते बांधकाम झालेलं आहे। आणि एका धार्मिक स्थळाचं हे बांधकाम आहे। ही सगळी माहिती आहे ती कुंदन पाटील आहेत, या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेचे जे प्रमुख आहेत, त्यांनी या ठिकाणी ही माहिती उघड केली आहे। नेमकं त्या ठिकाणी काय काय आहे आणि आता पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे जाणून घेण्यासाठी स्वतः कुंदन पाटील आपल्यासोबत आहेत। कुंदन, काय सांगाल, नेमकं कुठं बांधकाम झालेलं आहे, किती स्क्वेअर फूट आहे आणि काय नेमक्या त्या पुढच्या आंदोलनाची दिशा असणार आहे? पन्हाळा हा ऐतिहासिक गड आहे आणि त्याचा गेल्याच वर्षी 12 जे भारतातले किल्ले जागतिक वारसाच्या नोंदीमध्ये गेले, त्यापैकी एक किल्ला आहे। महाराणी ताराराणी साहेबांनी त्याची राजधानी म्हणून ज्यावेळी औरंगजेब या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मेला, तो क्रूर शासकाचा एका अंत झाला, त्यावेळीची जी राजधानी आहे ती महाराष्ट्राची आपल्या स्वराज्याची राजधानी पन्हाळा आहे। आणि या पन्हाळ्यावरती जात असताना जो सादोबा तलाव आहे, गेल्या लगेच डाव्या बाजूला, त्या तलावाच्या फाउंडेशनवरती हे बांधकाम आहे। त्या बांधकाम इतकं निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे की त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ शकतो। ज्या किल्ल्यावरती ASIची परवानगी घेतल्याशिवाय कोणतंही रिडेव्हलपमेंट करता येत नाही, अशा ठिकाणी प्रशासनाच्या नजरेसमोर अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम अवैधरित्या केलं जात आहे। हेच सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की त्या ठिकाणी सगळेच पोलीस स्टेशन असू दे, महसूल विभाग असू दे किंवा नगरपंचायत विभाग असू दे, हे त्या ठिकाणावरून जातात आणि त्यांच्या दररोज नजरेसमोर असणारं हे बांधकाम कधी केलं गेलं आणि का केलं गेलं हे सगळ्यात महत्त्वाचं बघण्यासारखं आहे। नाही, पण आता तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देताय, नेमकं कसं नियोजन असणार आहे आणि प्रशासनाला खरंच हे माहीत नाहीये का? कारण प्रशासनाचाच कागद तुम्ही आता दाखवताय। आम्ही त्यांना 25/7/2024 रोजी एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक तपास जो केला, त्या तपासाचा अहवाल 19/8/2024 रोजी मिळाला। 19/8/2024 पासून आज अखेर साधारणतः 15 महिने झाले या गोष्टीला। 15 महिन्यामध्ये प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही। ज्यावेळी विशाळगडावरचं प्रकरण झालं त्यावेळी असं परत कोल्हापूर जिल्ह्यात होऊ नये याची दक्षता म्हणून आम्ही महसूल प्रशासनाला हे निवेदन दिलं होतं। तर त्यावेळी तत्कालीन राज्य शासनाने जिल्हाधिकारी, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना याबाबतचे अधिकार दिले होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली अशा कुठल्याही गड किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवावं अशा पद्धतीचे सक्त निर्देश देऊनही 15 महिन्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कारवाई महसूल प्रशासनाकडून केली गेली नाही। तर महसूल प्रशासनाला जाग यावी यासाठी आम्ही हे अभियान सुरू करत आहोत। नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की साधारणतः 12-12:30च्या आसपास हे सगळे जे हिंदुत्ववादी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांचे जे संघटक आहेत, ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देणार आहेत। आणि त्या ठिकाणी पन्हाळ्यावरचं जे सादोबा तलाव परिसरात झालेलं जे अतिक्रमण आहे, बेकायदेशीर बांधकाम आहे, या संदर्भातलं जे शासनाचा कागद घेऊनच त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आणि हे कधी तुम्ही या ठिकाणी कारवाई करणार यासाठी हे सगळे जे आता हिंदुत्ववादी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत ते आक्रमक झाल्याचं कोल्हापुरात पाहायला मिळतंय। अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।